नमस्कार. ठाण्याच्या राजकीय, सामाजिक आणि सांस्कृतिक घडामोडींचं वर्तमान चित्र दाखवणाऱ्या ठाणे वर्तमानमध्ये मी नितीन बोरसे आपलं पुन्हा एकदा हार्दिक स्वागत करतो. सादर करीत आहोत आजच्या ठळक बातम्या. मुंब्रा येथील हिंदू संमेलनात वादग्रस्त विधानांप्रकरणी मंत्री नितेश राणे यांच्यावर गुन्हा दाखल करा अशी मागणी राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे जिल्हाध्यक्ष मनोज प्रधान यांनी केली आहे. त्यांनी नौपाडा पोलीस ठाण्यात लेखी फिर्याद दाखल केली. राणे यांनी मुसलमान समाजाबाबत आक्षेपार्ह वक्तव्य करून धार्मिक तेढ निर्माण करण्याचा प्रयत्न केला. तसंच आमदार जितेंद्र आव्हाड यांच्या विरोधात चिथावणीखोर विधानं केल्याचा आरोप देखील करण्यात आला आहे. भारतीय न्याय संहिता कलम 299, 351 तसंच राष्ट्रीय सन्मान अपमान प्रतिबंधक कायदा 1971 अंतर्गत गुन्हा दाखल करण्याची मागणी करण्यात आली आहे. मुंब्रा परिसरात अनेक वर्ष हिंदू आणि मुस्लिम समाज सलोख्याने राहत असून बाहेरून येऊन दंगल भडकवण्याचा प्रयत्न होत असल्याचा आरोप देखील प्रधान यांनी केला आहे. कसं आहे, आपल्या सगळ्यांनाच ठाऊक आहे, नितेश राणे भाषणात काही तथ्य नसलेलं आणि एका समाजाच्या विरोधात वारंवार बोलत असतात. आणि त्यांचा प्रयत्न असाच असतो की दोन समाजांमध्ये तेढ निर्माण व्हावी, भांडणं व्हावी आणि ज्याचा फायदा एका पक्षाला व्हावा. आता 4 तारखेला ते कौसा या ठिकाणी आले. त्यांचं भाषण म्हणजे शॉकिंग होतं. ते एक मंत्री आहेत. मंत्रिपदाची शपथ घेताना त्यांनी सर्व धर्म समभाव हा पण त्यातला एक भाग होता. त्यांनी जे त्या ठिकाणी केलं ते एक तर हिंदू मुस्लिमांमध्ये द्वेष कसा होईल, की मद्रासांमध्ये डॉक्टर इंजिनियर नाही तर अतिरेकी कसे घडवतात, अशा पद्धतीचं त्यांनी वक्तव्य केलं. त्यांनी जितेंद्र आव्हाड साहेब आमचे जे नेते आहेत त्यांच्यावर वक्तव्य केलं. आपल्या माध्यमातून मी त्यांना सांगू इच्छितो की त्यांनी ही कॉन्स्टिट्युएन्सी नीट स्टडी करावी. तिथे कळवा आणि मुंब्रा अशी 2 भाग आहेत. त्याच्यात कळव्यामध्ये 2 लाखहून जास्ती हिंदू मतदार आहेत आणि तिथे देखील जितेंद्र आव्हाड साहेब 40,000 मतांनी पुढे आहेत. तुमचा तुमचा जो कणकवलीचा विजय आहे तो 56,000नी झाला आणि 96,000नी आमचे साहेब या ठिकाणून निवडून आले. त्यामुळे तुम्ही बोलत असताना विचार करून बोलावा. तुम्हाला मी आपल्या सगळ्यांच्या माध्यमातून सांगतो की ज्या पद्धतीने राहुल गांधी आले तेव्हा फक्त 2-5 लोकांनी काळे झेंडे दाखवले होते, पण पुन्हा एकदा जर तुम्ही ठाणे शहरात आलात तर राष्ट्रवादी जोरात तुमच्या विरोधात आंदोलनाला उतरेल, हे ठामपणे मी सांगू इच्छितो. ठाण्यात आयोजित करण्यात आलेल्या 8व्या आंतरराष्ट्रीय बौद्ध धर्म परिषदेत उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी बौद्ध धर्म हा केवळ धर्म नसून सामाजिक आणि राजकीय क्रांती असल्याचं सांगितलं. सम्राट अशोक जयंतीनिमित्त गडकरी रंगायतन येथे परिषद पार पडली. यावेळी श्री शिंदे यांना बुद्धरत्न पुरस्काराने सन्मानित करण्यात आलं. बुद्धांचे विचार हे समाज परिवर्तनाचं साधन असून समता, स्वातंत्र्य आणि बंधुता हीच शासनाची मार्गदर्शक तत्त्व असल्याचं यावेळेस त्यांनी सांगितलं. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी बुद्धांच्या विचारांमुळे समाजाला स्वाभिमानाचा मार्ग दिला असं देखील त्यांनी सांगितलं. जगात वाढत्या युद्ध परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर जगाला युद्ध नको, बुद्ध हवा असा संदेश देखील त्यांनी दिला. बुद्धांचं विचार आचरणात आणल्यास समाजामध्ये शांतता आणि बंधुभाव निर्माण होईल असं देखील श्री शिंदे यांनी यावेळी सांगितलं. आयोजित केली त्याबद्दल मी सगळ्यांचं मनापासून स्वागत करतो आणि आपले अंते रत्नप्रिय थेरो आणि त्यांच्या संपूर्ण भिक्खू संघाने याचं आयोजन केलं आणि देशभरातलेच म्हणते या ठिकाणी आले नव्हते तर जगभरातले लोक या ठिकाणी आले होते आणि आजचा हा अतिशय आंतरराष्ट्रीय बौद्ध धम्म परिषद या ठिकाणी आयोजित केले. सर्व भिक्खू संघ आणि संपूर्णपणे या ठिकाणी बांधव भगिनी उपस्थित होत्या आणि या कार्यक्रमामध्ये बुद्धरत्न पुरस्कार पहिल्यांदा मला त्यांनी प्रदान केला. त्याबद्दल मी त्यांचं मनापासून
अभिनंदन करतो, मनापासून त्यांना धन्यवाद देतो. ठाणे बोरिवली दुहेरी भुयारी बोगदा प्रकल्पाचा शुभारंभ मंगळवारी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते होणार आहे. या प्रकल्पामुळे ठाणे बोरिवली प्रवास अवघ्या 15 मिनिटात पूर्ण होईल असा दावा शासनाने केला आहे. सध्या घोडबंदर मार्गे प्रवास करताना 1 ते 1.5 तास लागतो आणि वाहतूक कोंडीही मोठ्या प्रमाणात होते. संजय गांधी राष्ट्रीय उद्यानाखालून हा दुहेरी बोगदा तयार केला जाणार असून MMRDAच्या माध्यमातून हा प्रकल्प राबवण्यात येत आहे. चितळसर मानपाडा परिसरातून या बोगद्याचं काम सुरू होणार आहे. या प्रकल्पामुळे घोडबंदर रोडवरील वाहतूक कोंडी कमी होऊन ठाणे आणि मुंबई उपनगरांमधील संपर्क जलद होणार आहे. ठाणेकरांसाठी हा अत्यंत महत्त्वाचा पायाभूत सुविधा प्रकल्प मानला जातो आहे. भवानी ज्वेलर्स ठाणे, पारंपरिक आणि आधुनिक दागिन्यांचा अप्रतिम संगम. प्रत्येक स्त्रीची पहिली पसंती भवानी ज्वेलर्स ठाणे. नक्की भेट द्या. CP Goenka International School, nurturing talent at young age for scholastics, sports and performing arts in global perspective. Proud to have world toppers and country toppers in 10th standard Cambridge examinations. Ranked the best emerging school by the Times of India for personality over percentage. CP Goenka is the intelligent choice. ठाणे महानगरपालिकेचे मालमत्ता कर म्हणजेच प्रॉपर्टी टॅक्स भरण्याचे आवाहन. सन 2022-23 या आर्थिक वर्षाचे मालमत्ता कराचे म्हणजेच प्रॉपर्टी टॅक्सचे बिल ठाणेकर करदात्यांना महापालिकेमार्फत आर्थिक वर्षाच्या सुरुवातीस म्हणजेच माहे एप्रिल 2022 मध्ये देण्यात आलेले आहे. तथापि अद्यापही काही करदात्यांनी मालमत्ता कर महापालिकेकडे जमा केलेला नाही. सध्या आर्थिक वर्षाचा अंतिम टप्पा सुरू झाला आहे. मालमत्ता कर वसुलीसाठी महापालिकेतर्फे कडक कारवाई हाती घेण्यात आली आहे. या अंतर्गत जंगम मालमत्ता, टीव्ही, फ्रीज, वाहन व इतर जप्त करणे तसेच स्थावर मालमत्ता वॉरंट बजावून जप्त करण्यात येत असून मालमत्तेचा जाहीर विक्रीद्वारे लिलाव करून कराची रक्कम वसूल करण्यात येत आहे. मालमत्तेस पाणी पुरवठा करण्यात येणारे नळ संयोजन खंडित करण्यात येत आहेत. त्याचप्रमाणे थकीत मालमत्ता करावर 2% व्याज आकारले जात असल्याने भरावयाची रक्कम वाढत आहे. आपला मालमत्ता कर propertytax.thanecity.gov.in या लिंकद्वारे तसंच गुगल पे, फोन पे, पेटीएम याद्वारे ऑनलाईन पद्धतीने करण्याची सुविधा उपलब्ध करून दिली आहे. शनिवार, रविवार व सार्वजनिक सुट्टीच्या दिवशी नागरिकांना मालमत्ता कर भरणे सोयीचे व्हावे याकरता महापालिकेचे मालमत्ता कर संलग्न कार्यालय या दिवशी कार्यान्वित ठेवण्यात आलेले आहे. तरी मालमत्ता कर वसुलीची अप्रिय कारवाई टाळण्याच्या दृष्टिकोनातून मालमत्ता कर भरून महापालिकेस सहकार्य करावे. धन्यवाद. ठाणे जिल्हा शिक्षण विभागाने जिल्ह्यातील 27 अनधिकृत शाळांची यादी जाहीर केली असून पालकांनी अशा शाळांमध्ये प्रवेश घेऊ नये असं आवाहन देखील करण्यात आलं आहे. काही शाळा CBSE, ICSE, IB बोर्डाच्या नावाने जाहिरात करून पालकांची दिशाभूल करत असल्याचं शिक्षण विभागाचं म्हणणं आहे. बालकांचा मोफत आणि सक्तीचा शिक्षणाचा हक्क अधिनियम 2009 अंतर्गत अशा शाळांच्या विरोधात दंडात्मक आणि फौजदारी कारवाई केली जाणार आहे. पालकांनी शाळांमध्ये प्रवेश घेण्यापूर्वी शाळा शासन मान्य आहे अथवा नाही याची खात्री करावी असे प्रशासनाने स्पष्ट केलं आहे. अनधिकृत शाळेत प्रवेश घेतल्यास विद्यार्थ्यांचं शैक्षणिक नुकसान होऊ शकतं आणि त्याची जबाबदारी पालकांची असेल असं देखील शासनाने म्हटलं आहे. जिल्ह्यात एकही अनधिकृत शाळा सुरू राहू नये यासाठी प्रशासनाने कठोर कारवाई सुरू केली आहे. भारतीय जनगणना 2027 पूर्णपणे डिजिटल पद्धतीने होणार असून ठाणे जिल्ह्यात त्याची तयारी सुरू झाली आहे. जिल्हाधिकारी कार्यालयात 64 फील्ड ट्रेनर्सचं प्रशिक्षण सुरू करण्यात आलं आहे. या प्रशिक्षित ट्रेनर्सच्या माध्यमातून सुमारे 4000 प्रगणक आणि पर्यवेक्षकांना प्रशिक्षण दिलं जाणार आहे. त्यासाठी कागदी अर्जाऐवजी CMMS पोर्टल आणि HLBC ॲपद्वारे माहितीचं संकलन केलं जाईल. नागरिकांसाठी प्रथमच स्वगणना सुविधा उपलब्ध करण्यात आली असून 1 मे ते 15 मे 2027 दरम्यान नागरिक स्वतः माहिती नोंदवू शकतील. प्रत्यक्ष घरगणना 16 मे ते
14 जून या कालावधीमध्ये होणार आहे. डिजिटल पद्धतीमुळे डेटा संकलन अधिक पारदर्शक आणि अचूक होईल असा विश्वास प्रशासनाने व्यक्त केला आहे. कळवा येथील स्वर्गीय धर्मवीर आनंद दिघे उड्डाणपुलावर सोमवारी पहाटे कार आणि ऑटो रिक्षाची समोरासमोर धडक होऊन 2 जण जखमी झाले. अपघातानंतर रस्त्यावर ऑइल सांडल्याने इतर वाहनांना घसरण्याचा धोका निर्माण झाला होता. या घटनेमुळे काही काळ वाहतूक कोंडी झाली होती. या अपघातात रिक्षाचालक गोविंद पवार यांच्या डोक्याला आणि शरीराला गंभीर दुखापत झाली. तसंच रिक्षातील प्रवासी प्रथमेश चव्हाण हेही जखमी झाले. दोघांनाही तात्काळ छत्रपती शिवाजी महाराज रुग्णालयामध्ये दाखल करण्यात आलं. पहाटे 5:42 आपत्ती व्यवस्थापन कक्षाला या संदर्भातली माहिती मिळताच खारेगाव पोलीस आणि आपत्ती व्यवस्थापन पथक घटनास्थळी दाखल झालं. रस्त्यावर सांडलेलं ऑइल माती टाकून साफ करण्यात आलं आणि अपघातग्रस्त वाहनं बाजूला करून वाहतूक सुरळीत करण्यात आली. तर मंडळी, या होत्या आजच्या ठळक बातम्या. ठाणे वर्तमानमधून आम्ही ठाण्याच्या राजकीय, सामाजिक आणि सांस्कृतिक घडामोडींचं वर्तमान चित्र दाखवायचा प्रयत्न करतोय. अर्थातच आपल्या सहकार्याची गरज आहे, तेव्हा आपल्या सूचना आणि समस्या आम्हाला जरूर कळवा. आमचा पत्ता ठाणे वर्तमान, दादोजी कोंडे स्टेडियम, शॉप नंबर 16, खार्डन रोड, ठाणे पश्चिम. दूरध्वनी क्रमांक 9820939420. तर मग पुन्हा भेटू उद्या याच वेळी याच ठिकाणी ठाणे वर्तमानमध्ये. तोपर्यंत धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र.